सर्वांना कृपया विनंती आहे की शांत चित्ताने माझा थोडेसे 2 शब्द ऐकून घ्यावे ही सर्वांना विनंती आहे। आणि इकडे जे कोणी येतं ते काहीतरी सांगत असतं थोडंसं आपण ऐकावं ही सर्वांना विनंती आहे। शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 तालुकास्तरीय प्रशिक्षण दिनांक 13 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार। सत्र पहिलं प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात चहापानानंतर ठीक 10 वाजता राष्ट्रगीत राज्यगीत आणि हम होंगे कामयाब या कृतीयुक्त प्रोत्साहन गीताने झाली। त्यानंतर स्टेशन मोकळीका उत्तम प्रकारे घेण्यात आली। आनंददायी असे वातावरण निर्माण झाले। त्यानंतर आम्ही सर्वजण प्रशिक्षणास आलो। त्यानंतर श्री यशवंत पारगे सर यांचे प्रशिक्षण सुरू झाले। त्यांनी विचार प्रवर्तक प्रश्न TPQ या घटकावर प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली। या घटकाचे विश्लेषण करताना सत्राची उद्दिष्टे काय आहेत त्याची प्रस्तावना थोडक्यात समजावून सांगितली। बेंजामिन ब्लूम यांची मानवी विचार प्रक्रिया ह्यूमन थिंकिंग छान समजावून त्यामध्ये निम्नस्तर विचार उच्चस्तर विचार याविषयी चर्चा केली। त्याचबरोबर त्या दोघांतील फरक काय आहे हे सविस्तर समजावून सांगितले। उच्चस्तरीय विचार प्रक्रियेचे महत्त्व काय आहे याचे सुंदर स्पष्टीकरण सरांनी केले। त्यानंतर त्यांनी गटकार्य करण्यास सांगितले। सर्वांनी त्यात उत्तम प्रकारे योगदान दिले आहे। त्यानंतर निवडक संदर्भ पुस्तके कोणती त्याचबरोबर प्रमुख स्रोत कोणते आहेत यावर आधारित उत्तम व मोलाचे मार्गदर्शन केले। थँक्यू सर। पाध्ये सर थँक्यू। शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यावर आधारित प्रशिक्षणास सुरुवात केली। त्यामध्ये मॅडमने आम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय गुणवत्ता मूल्यांकन व शालेय गुणवत्ता मूल्यांकन आराखडा वापरताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात तसेच या शालेय गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रियेचा काय उद्देश आहे याची मार्गदर्शक तत्त्वे संरचना त्याचे 4 स्तर त्याची क्षेत्रे एकूण भारांश गुणांकन याचे उत्तम मार्गदर्शन मॅडमने केले। थँक्यू मॅडम। सत्र 3 सप्ताहांना सर्व शिक्षक प्रशिक्षकांचे प्रत्येक 20 असे 9 गट तयार केले। प्रत्येक गटाला क्षमतेनुसार पाठ्यांश निवड करून उच्चस्तरीय निम्नस्तरीय प्रश्न बनवणे असे सांगून त्याचे सादरीकरण करून घेतले व 4चा त्याचबरोबर आसरा सर्वांनी घेतला। तसेच सर्व गटांनी आपापले सादरीकरण केल्यानंतर प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता करण्यात आली। ज्येष्ठ प्रशिक्षक आम्हाला जे मार्गदर्शन करतायत त्यांना सर्वांना धन्यवाद आणि थँक्यू। माझे अहवाल लेखन संपलेले आहे। तुम्ही 2 शब्द माझे ऐकून घेतले त्याबद्दल खरंच धन्यवाद। थँक्यू। प्रशिक्षणाला सुरुवात झाली। त्यानंतर आपल्या प्रशिक्षणाची सुरुवात संगीत खेळातून मनोरंजन करण्यात आले। त्यानंतर प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली। पहिल्या सत्रामध्ये पारधी सरांनी विचार प्रवर्तक प्रश्न ह्या विषयावर चर्चासत्र सुरू केले। त्यामध्ये झडप होते व्याप्रकारे होते प्रस्तावना मानवी विचार निम्नस्तरीय विचार उच्चस्तरीय विचार व निम्नस्तरीय विचार यातील फरक उच्चस्तरीय विचार प्रवर्तक प्रश्नाचे महत्त्व त्यानंतर नमुना प्रश्न विचार। यानंतर यास्मिन मॅडमचं सत्र सुरू होण्यापूर्वी आपल्याला एक छोटंसं गटकार्य घेण्यात आलं होतं। त्यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींनी खूप छान प्रतिसाद दिला। यास्मिन मॅडम यांनी दुसऱ्या सत्राला सुरुवात केली। त्या सत्राच्या घटकाचे नाव होते शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा। त्यात प्रस्तावना सांगून मॅडमनी आपल्या सर्व घटकांचे विश्लेषण केले। आपल्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी
आपण सर्व शिक्षकांनी काय काय प्रयत्न केले पाहिजे हा घटक यास्मिन मॅडमनी अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करून सांगितला. त्यानंतर ठीक 1 वाजता आपल्या जेवणाचा ब्रेक झाला. जेवणानंतर जे सर्व ग्रुप ठरवलेले होते त्या ग्रुप प्रमाणे तिसऱ्या सत्रामध्ये सर्वांनी आपापल्या गट कार्याला सुरुवात केली आणि गट कार्यामध्ये प्रत्येक गट इथं परफॉर्म करण्यासाठी आला आणि प्रत्येकाने आपापल्या परीने उत्तम प्रतिसाद दिला. की निवासी शाळा असतात, विद्यार्थी तिथेच राहतात आणि महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा आपल्या पालकांना जाऊन भेटतात किंवा पालक त्यांच्याशी भेटी घ्यायला येतात. म्हणजे कोणत्या कमिटीमध्ये बसू शकतात आणि त्यांचा कोणत्या प्रकारचं क्वालिफिकेशन असावं ते त्यांनी दिलेलं आहे. पुढचं आहे शिक्षक प्रतिनिधी. आता शिक्षक प्रतिनिधी ह्या समितीमध्ये किती असावे तर त्यांनी कसं दिलंय किमान 2 यापैकी 1 महिला आणि दुसरा प्रतिनिधी हा व्यवस्थापन समिती सदस्यांपैकी असावा. म्हणजे त्यांना काही करून 1 महिलाचा त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे आणि दुसरा त्या समितीमधील 1 सदस्य त्यांना निवडायचा आहे. 1 पालक प्रतिनिधी म्हणून पण घ्यायचा आहे. आपल्या या सुरक्षा समितीमध्ये हे सगळे लोक असले पाहिजे. तर एक त्यांनी पालक प्रतिनिधी म्हणून दिलाय. त्याच्यात आपण बोलूया किमान 2 यापैकी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिक्षक पालक संघ तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक यांचे प्रतिनिधी असतील. तर पालकांमध्ये आपण बोलू जे हँडिकॅप किंवा दिव्यांग विद्यार्थी त्यांचा समावेश करायचा, त्यांच्या पालकांचा समावेश करायचा आहे. आणि व्यवस्थापन समितीमध्ये म्हणजे आपण शाळा समिती जी असते त्याच्यामधील जो पीटीए मेंबरचा हेड असतो त्याला आपल्याला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. पालक प्रतिनिधीचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा अधिक नसेल. विद्यार्थी प्रतिनिधी शाळेच्या उच्चतम वर्गातील किमान 2 यापैकी 1 मुलगा व 1 मुलगी. म्हणजे 1 मुलाला आपण हेड बॉय आणि हेड गर्ल बोलतो, जो स्कूलचा विद्यार्थी प्रमुख असतो त्याच्यातलं आपल्याला काय करायचं एकेकाला म्हणजे एका मुलीला आणि एका मुलाला याच्यामध्ये या समितीमध्ये घ्यायचं आहे. माजी विद्यार्थी प्रतिनिधी ऐच्छिक. जर का आपल्याला वाटलं की आपण माजी विद्यार्थी जे आपल्या शाळेतून विद्यार्थी शिकून गेलेले त्यांच्यापैकी एखाद्याला जर आपल्याला त्या समितीमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं किंवा आपल्याला घ्यायचं असेल तर आपण त्यापैकी एखाद्याला घेऊ शकतो. ते ऐच्छिक आहे म्हणजे ते कंपल्सरी नाहीये. माजी विद्यार्थ्याला घेणं कंपल्सरी नाहीये. जर आपल्या समितीला वाटत असेल की अरे आपण आपल्या माजी विद्यार्थ्याला आपण चान्स दिला पाहिजे तर आपण त्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. शालेय सुरक्षा समितीचे कार्य तर त्यांचे कोणत्या प्रकारचे कार्य आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर त्याच्यातलं पहिलं दिले त्रैमासिक बैठक घेऊन इतिवृत्त ठेवणे. म्हणजे त्यांना 3 महिन्यांमध्ये एक तरी बैठक ही पूर्ण करायची आणि त्यांनी कोणत्या प्रकारचे पॉइंट्स आहेत ते सगळ्यांची नोंद ठेवायची आणि ते इतिवृत्त म्हणजे आपण जे पॉइंट्स कोणते येतात ऍट द मोमेंट पण कधी कधी मीटिंग्स मध्ये नवीन पॉइंट येतात ते सगळ्यांचं वाचन पण करायचं आहे आणि त्याची नोंद करून ठेवायची. त्याला आपण इतिवृत्त बोलतो. शाळा सुरक्षा समिती प्रत्येक तिमाहीमध्ये शालेय आवाराची प्रत्यक्ष पाहणी करेल आणि खात्री करेल की शाळा सुरक्षेचे उपाय योजले जात आहेत. आता याच्यामध्ये ही शाळा सुरक्षा समिती येते काय करणार आहे तर आपण बोलू त्यांना 3 महिन्यांमध्ये आता आपल्याला माहिती आहे आपल्या नेहमी आपण ज्या एरियात येतो त्याची आपली पाहणी नेहमीच चालू असते. परंतु ही शालेय समिती जी आहे त्यांना काय करायचं तर 3 महिन्यामध्ये एकदा तरी शालेय आवाराची तशा प्रकारची ही पाहणी करायची आहे आणि त्याच्यात जर कोणत्या प्रकारच्या त्रुटी असतील तर त्यांना कसं हे कळवायचं आहे किंवा त्यांना त्याची नोंद घ्यायची आहे. सुरक्षा उपायांसाठी अभिप्राय तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार पेटी अभिप्राय पुस्तिका ठेवली जाईल. तसेच सदर पेटी दर 8 दिवसांनी शनिवारी उघडून सूचना व तक्रारींचे निराकरण केले जाईल. कोणाकोणाच्या शाळेमध्ये तक्रार पेटी आहे अशी कोणती शाळा आहे का की ज्याच्या शाळेमध्ये तक्रार पेटी नाहीये? आहे कोणती शाळा की ज्यांच्या शाळेमध्ये तक्रार पेटी नाही? ओके
म्हणजे सगळ्या शाळांमध्ये तक्रार पेटी आहे, कंप्लेंट बॉक्स आहे. ठीक आहे. तर ही तक्रार पेटी जी आपण खोलतो किंवा तो बॉक्स आपण ओपन करतो, तर ते तक्रार पेटी कंप्लेंट बॉक्स खोलायची एक प्रोसिजर आहे. कोणाला माहिती ती प्रोसिजर कशा प्रकारची आहे? प्रोसेस कोण सांगताय? तक्रार पेटीची तक्रार पेटी कशा प्रकारे खोलतात? फक्त लॉक खोललं म्हणजे झालं? हा, मला माहिती आहे काही जणांच्या मनात ते झालं, सर लॉक खोललं म्हणजे तक्रार पेटी खोलली. पण ते तशा प्रकारचं नाहीये, त्याला आपण प्रोसिजर आहे. कोणी सांगू शकतं कशा प्रकारे तक्रार पेटी खोलली जाते? सर सांगतात तक्रार पेटी असू शकतं. ठीक आहे ना. प्रत्येकाच्या शाळेमध्ये वेगवेगळी पद्धती अवलंबली जाते, परंतु त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची पद्धत आहे अजून कोणाला माहिती आहे? कशा प्रकारे तक्रार पेटी खोलली जातात? दुसरा हा घ्या ना सर, हा घ्या ना. तर हा माहिती आहे. हॅलो हॅलो, आमच्या शाळेमध्ये पोलीस अधिकारी असतात आणि एक पालक त्यांच्यासमोर तक्रार पेटी खोलली जाते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगदी बरोबर. बघा, मॅडमने सांगितल्याप्रमाणे ही तक्रार पेटी जी असते आपलं कंप्लेंट बॉक्स, ते फक्त आपण चावी घ्यायचं आणि खोलायचं असं नसतं. तर ती तक्रार पेटी जी आहे ती खोलायची एक पद्धत आहे किंवा आपण बोलू शकतो ते लीगल प्रोसिजर आहे. त्या लीगल प्रोसिजर मध्ये 2 पोलीस येतात, त्याच्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक असतात, एक पालक प्रतिनिधी असतो आणि 2 आपले जे आपण बोलू शकतो की विद्यार्थी प्रतिनिधी असतात. त्यांच्या समोर आपल्याला ही तक्रार पेटी आहे ती खोलायची असते आणि ती खोलताना व्हिडिओ करणं हे कंपल्सरी. One, स्टार्ट. 2, 3, start. पुढे नका येऊ, पुढे यायचं नाही त्या गेम मध्ये. जागेवर थांबलेल्या लोकांनी खूप मारायचे. लवकर झालं पाहिजे तर विनर. सपोर्ट द्या वर वर. Progress card. HPC stand for Basic Progress Card. NEP 2020 नॅशनल पॉलिसी मध्ये आपलं जो एक इंटेन्शन आहे की आपले जे विद्यार्थी असणार आहेत those are global options. So starting to this lecture, I have some questions. विद्यार्थ्यांना जर आपल्याला घडवायचं असेल, आपल्याला शिक्षण द्यायचं असेल, तर आपला मेन उद्देश काय असतो? आपला शिक्षण देण्याचा जो उद्देश आहे साधारण काय असतो? विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये विचारले
विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे. आता सर्वांगीण विकास मध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात की ज्या विकास होण्यासाठी आपल्याला बौद्धिक विकास, इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट, मानसिक विकास, बौद्धिक विकास आहे, शारीरिक विकास सुद्धा आपल्याला याचा. तर या कोणती आणि इतर सर्व आपण लिहितो त्याचे श्रेणी लिहितो. यावेळेस यामध्ये बदल काय बदल स्टेशन आपल्याला शिकवेल. सो नेक्स्ट स्टार्ट आवर लेसन. सत्र क्रमांक 3 आजच्या दिवसाचे समग्र प्रगती पत्रक HPC. नेक्स्ट अध्ययन निष्पत्तीकडे आपण जातोय. अध्ययन निष्पत्ती आपल्या ह्या आहेत. शिक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 मधील समग्र प्रगती पुस्तक जे आहे ते आपण सर्वजण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर प्रगती पुस्तक काय आहे, HPC, व्हॉट इज HPC हे आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे. व्हॉट इज द एम ऑफ HPC, व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ HPC अँड व्हॉट इज द नीड ऑफ HPC. आपल्याला या सर्व जे पॉईंट्स आहेत ते आपण या संपूर्ण येणाऱ्या अपकमिंग स्लाइड्स जे येणार आहेत इट विल एक्सप्लेन यू इन डिटेल. नेक्स्ट 35 and 107 दाखवलेलं आहे. टास्क 35 says assessment of program and achievement by student, schools and state will be at 4 levels. कोणकोणते ते 4 लेवल्स असतील. नंबर 1 स्कूल बेस्ड असेसमेंट. मिळालं ना. तुम्हाला ते 22 पेजचं जे HPC असणार आहे आपलं तर ते कसं असणार आहे त्यासाठी मला वेगळं सेपरेट सेशन मिळणार आहे. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन. सर नेक्स्ट यू कॅन सी स्क्रीनवर जे एक पिक्चर आहे हे आपलं स्टेज नंबर 1 जे प्रायमरी स्टेज आहे, पायाभूत स्तर आहे बघा. तर त्याचं समग्र प्रगती पत्रकाचं एक अंदाजित असं एक चित्र आहे. यानंतर आपला नेक्स्ट स्तर जो होता पूर्व तयारी स्तर. या राष्ट्रीय संस्थेमार्फत परीक्षा घेतली होती आणि त्या परीक्षेमध्ये अनेक जणांची नेमणूक केली होती. कोणी कोणी काम केलं परकचं? इथं आहे कोणी की ज्याने परकचं काम केलंय? एक अजून सर सांगा, परकचं काम केलं तुम्ही? द्या माईक द्या. काय भूमिका होती परकची सांगा. कॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. यापूर्वी 2017ला NEPने परकची स्थापना करून 2024 मध्ये त्यामार्फत 6वी, 3री, 6वी आणि 9वी यांची जवळजवळ त्यांच्या क्षमतेनुसार परीक्षा घेण्यात आली आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न स्वरूप दिलं. तर 6वीसाठी 30 प्रश्न होते आणि ते प्रश्न सोडवायचे आणि त्यानुसार नंतर त्यांनी त्यांचं ऑब्झर्वेशन करून परकनेच हे HPC हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड जे प्रगती पुस्तक आहे त्या प्रगती पुस्तकाची पूर्ण संरचना तयार केलेली आहे. आपल्या 3 क्षेत्रामध्ये ते होणार आहे. आता HPC 1, त्याच्यानंतर माझं पुढचं सत्र होणार आहे HPC 2 आणि उद्या HPC 3 आणि त्याच्यावर प्रात्यक्षिक आपलं काम होणार आहे मधल्या सत्रापर्यंत. सरांनी आत्ताच परतचं एक मिनिंग सांगितला. अँड
ऑफ नॉलेज होलिस्टिक डेव्हलपमेंट. तो डी फक्त त्याच्यात नाही आहे, पूर्ण वर्ड सायलेंट झालेलं आहे. ओके, परत मधला. चला, ह्यामध्ये आता महत्त्वाचे असलेले ते म्हणजे ऑब्जेक्ट्स. कोणत्या पण गोष्ट आपल्याला ऑब्जेक्टशिवाय हे पुढे जाता येत नसते. तर ऑब्जेक्ट्स काय आहेत? आय वॉन्ट टू रीड वन ऑफ यू फ्रॉम प्लीज कम अँड रीड द ऑब्जेक्ट्स. एनीवन प्लीज या इकडे अँड रीड. बालकांची जी अध्ययन संपादनूक जी असेल ती प्रभावीपणे आपल्याला समजून घ्यायची. जे विद्यार्थी असतील त्यांचं अध्ययन जे काय झालं आहे ते आपल्याला स्वतःला पहिले अंडरस्टँड करायचं आहे आणि त्यानंतर आपण इकडे एंटर करू शकतो त्यांचे डेटा. बालकांसाठी आवश्यकतेनुसार नेमकेपणाने उपचारात्मक अध्यापन कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी सुद्धा आपल्या करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उतरून NCERTच्या ज्या होलिस्टिक प्रोग्रेस रिपोर्ट कार्डच्या वेबसाईटमध्ये आपल्याला ते सगळं लिहावं लागणार आहे. म्हणजे झालं तर विद्यार्थ्यांचं मी आत्ताच काही वेळापूर्वी बोललो 360 डिग्रीचे इव्हॅल्युएशन आपण करणार आहे. तर ते आपल्याला त्याच्यामध्ये आणायचं असेल. समग्र प्रगतीपत्रक म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हा 360 डिग्री बहुआयामी अहवाल असेल. अहवाल आपण आताच बघितलं की लिहावं लागतं आपल्याला अहवाल. तर ती सर्व एकत्रित करून आपला जो रिपोर्ट बनेल तो कशामध्ये एंटर केला जाईल तर ऑटोमॅटिकली HPC मध्ये. स्वयंमूल्यमापन, अध्यायी मूल्यमापन हे सगळे वर्ड्स आपल्याला स्लोली क्लिअर होतील. कारण आपला जो नेक्स्ट सेशन आहे तो या रिलेटेडच आहे. अध्यायी मूल्यांकन, स्वयंमूल्यांकन, प्रकल्प आधारित, चौकशी आधारित, प्रश्नमंजुषा, भूमिका हे सगळं क्रिएटिव्हमध्ये येतं. बघा आपण जे शिकलेलो की आता ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आपल्या ज्या डेव्हलप करायच्या त्यामध्ये क्रिएटिव्ह, ज्ञान, नॉलेज, विश्लेषण, ॲनालिसिस या सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. तर या सर्व गोष्टींचा जो एकत्रित कॉम्बिनेशन विच विल टर्न इन टू द HPC. आपल्याला ते HPC मध्ये ते आणायचं एकत्र करून. डॉक्टर मुस्ताक शेख साहेब एज्युकेशन इन्स्पेक्टर जे उत्तर विभागाचे, त्याचबरोबर जाकीर शेख सर जे टेक्नो सेवी ऑफिसर म्हणून आपल्या एलवाडमध्ये कार्यरत आहेत. आपल्या एलवाडचे घ्या आज चालू आहे. आवाज सर्वांना सर्वांचे टेक्निकल बरोबर आहे. शिवाजी टेक्निकल मुख्याध्यापक सगळ्यांना देऊ, त्यांना सरांना देऊ, यांना देऊ आणि ते तुम्ही जायचं का ठरवत. अजून कोण मुख्याध्यापक शेख साहेबांचं लिहिलं ना तुम्ही. आगे लेके जाना है ताकि वो व्यवसायिक स्तर पे कोणाचं नाव कोणाचं सांगा ना. सांगा
जाकीर सर पण घ्या बरोबर सांगितलं की जे आहे त्याची आपल्या सर्वांना माहिती व्हावी. आमची शेअरशीचे त्या नाव अनुषंगाने आपल्याला काय बदल पाहिजे बरोबर ना. तर त्या अनुषंगाने आपण आपल्या क्षमतेमध्ये काय बदल केला पाहिजे याचं शिक्षक म्हणून ते तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करायचा आहे आणि त्यासाठी हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आता पूर्वी जे प्रशिक्षण व्हायचे ते प्रशिक्षण आणि मागच्या वर्षीपासून त्याच्यामध्ये खूप बदल आहे ना. म्हणजे कृतीयुक्त प्रशिक्षण आहे. तुम्हाला न्यावं लागतं नाही का, म्हणजे तुमचं मत व्यक्त करावं लागतं. बरोबर ना. पूर्वी असं नसायचं. आता प्रश्न दिलेला असतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मत द्यायचं. हे कशासाठी आहे की शिक्षणातून आपल्याला क्लब निर्माण करायची नाही. ब्रिटिशांच्या काळातील शिक्षण पद्धती जी होती असं म्हणलं जायचं की ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती केवळ भाव निर्माण करण्यासाठी आहे. भाव म्हणजे क्लबला भाव म्हणायचे येण्यासाठी शिकवायचं हा उद्देश आता राहिलेला नाही. आणि आपण BEd ला अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये 5% आता होत नाही तसे, कारण BEd कॉलेजला काय करावं लागतं, विद्यार्थी पकडून आणावे लागतात. बरोबर की नाही, खरी परिस्थिती नाही. आणि आपल्या काळात कसं होतं, मेरिटवर BEd भेटला नंबर लागायचा. आणि काय व्हायचं की जो ज्याला त्यावेळेला चांगले मार्क पडले तो BEd ला जायचा. बरोबर. नंतर 12 नंतर झालं, त्यानंतर पण तशीच परिस्थिती होती. मग तो प्राथमिक शिक्षक व्हायचा आणि याचा BEd ला नंबर लागला नाही, तो पुढे जायचा, पुढे ग्रॅज्युएशन करायचा आणि तो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर BEd करायचा आणि मग तो काय व्हायचा, कन्व्हेनर होतो प्राथमिक शिक्षक तसे पुढे झाला. बरोबर की नाही. कोण आहे आणि त्याच्या BEd ला पण नंबर लागला नाही मेरिटमध्ये, तो पोस्ट ग्रॅज्युएट करायचा आणि डिग्री कॉलेजला प्राध्यापक व्हायचा. बरोबर ही पद्धती. म्हणजे जे मेरिट मध्ये ते पुढे शिकवतात आणि दोन्ही लोक आपण BEd ला सगळं अभ्यासलाय. त्याच्यामध्ये प्रश्न पद्धती होती, सूक्ष्म भाग घ्यायचा, अलग लेखन असायचं, प्रश्न पद्धती, स्पष्टीकरण कौशल्य, कथन कौशल्य, असं बरेच काही तुम्हाला आठवत असतील सगळे कौशल्य. आणि त्या 5 मिनिटांमध्ये आपण म्हणजे अगोदर स्किल, छोटं स्किल 5 मिनिट, नंतर मग पुढे त्याच्यानंतर काय होतं, पुढे टप्पा होता 15 मिनिटात असेल त्याला काय म्हणायचे, आणि नंतर मग पाठ. आणि त्याच्यामध्ये आपण मग हार्वर्ड पद्धती अभ्यासली. ओके. परंतु आपण जे BEd ला हार्वर्डची पद्धती शिकलो त्या पद्धतीने खरंच अध्यापन होतं का? होतं का? नाही होत. आणि तसं केलं तर काय होईल, तुम्हाला 24 तास देखील करणार नाही. बरोबर नाही. परंतु त्या पद्धतीने जास्तीत जास्त त्या पद्धतीने शिकवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. कारण दिवसाने तुम्ही 5 तास शिकवणार आणि त्याच्यामध्ये सगळं बसवायचं, ते थोडंसं कठीण काम आहे आणि आपल्याला आता बाकीची पण कामं आहेत करावी लागतात. आता आपण सुद्धा ज्यावेळी शाळेमध्ये शिकलो, तुम्हाला आठवत असेल त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर ना, खूप फरक आहे. त्यावेळेस आपल्याला अभ्यास कसा दिला जायचा, पाठांतर, आणि शिक्षक सांगायचे दुसरा धडा काढा आणि काय करा, येऊन काढा दुसरा धडा. काढा नाही तुम्हाला. हा, आता तुम्ही जर असा अभ्यास दिला तर काय होईल, दुसऱ्या दिवशी तुमची तक्रार होणार लागेल. बरोबर ना. हा खूप मोठा बदल झालेला आहे. त्यावेळेस आपण प्रश्न द्यायचो मुलांना लिहायला. प्रश्न दिल्यानंतर आपण सुद्धा लिहिले तर आपण काय करायचो, पहिला प्रश्न
आणि मग ते घड्यामध्ये पाठामध्ये त्यात उत्तर शोधायचो आणि आहे तसं शोधून काढायचो. आणि आपले शिक्षक सांगायचे पहिला प्रश्न, दुसरा परिच्छेद, त्यातली दुसरी आणि तिसरी ओळ, हे त्याचं उत्तर आहे. बरोबर की नाही? आता तसं करून सांगितलं तुम्हाला, हा बदल झालेला का नाही? आता तुम्हाला प्रश्न कसे विचारायचे, कसे विचारायचे? हा म्हणजे विचारात्मक. हा म्हणजे या प्रश्नातून विद्यार्थी विचार करायला प्रवृत्त होईल. सोमत मानायचं म्हणजे काय? विद्यार्थी विचार करायला प्रवृत्त होईल असे प्रश्न आपले असावे. आता वैज्ञानिक स्वरूपाचे प्रश्न विचारायचे नाहीत. वैज्ञानिक स्वरूपाचे प्रश्न विचारल्याने गडबड होती. काय गडबड होते? एक उदाहरण सांगतो. तुमच्यापैकी काहींनी एमएड केला असेल, एमपील केला असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रबंध लिहावा लागतो, बरोबर ना? आणि प्रबंधामध्ये एक सर्वेक्षण पद्धती असते आणि त्या सर्वेक्षण पद्धतीमध्ये प्रश्न लिहावे लागते की आपल्याला संशोधन करायचंय. तर एक संशोधक पती आणि पत्नी यांचे संबंध याच्यावर संशोधन करत होते आणि त्यांनी काय केलं, त्या प्रश्नावलीमध्ये प्रश्न टाकला, तुम्ही पत्नीला मारणे बंद केले आहे काय? आणि पर्याय दोन होते, पहिला पर्याय होय, दुसरा पर्याय नाही. सर तुम्ही सांगा दोन पर्याय नाही. बंद म्हणजे मारत होते. आणि नाही दिलं तर दोन्ही प्रकारे. म्हणून आपल्याला भेटायचे रुपये आल्यापेक्षा असा मंगळ त्या ठिकाणी होतो. तर विद्यार्थी जास्तीत जास्त विचार करायला कसा प्रवृत्त होईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि आपण जे मुलांना प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर मुलांना विचार करून दिलं पाहिजे. आता तसेच प्रश्न येतात 10वी 12वीला. आणि आणखी काय होतं की जर तुम्ही नुसतं पाठांतर केलं, ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवला, तर तुम्हाला पेपर तेवढ्या चांगल्या पद्धतीने लिहिता येणार नाही. मजूर किती दिवसात पूर्ण करतील अशा पद्धतीचे उदाहरण होतं. संख्या एकत्र झाले असतील तर ते उदाहरण त्यांनी मुलांना समजावून सांगितलं होतं. आणि मग ते झाल्यानंतर मी काय केलं की तशाच प्रकारचं उदाहरण मुलांना सांगितलं की एक काम 20 मजूर 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतील. इथे काय झालं, वर्गामध्ये 21 मुलं होती आणि 21 मुलांपैकी फक्त एका मुलाने उत्तर दिलं फक्त वेळेवर. जिल्हा परिषद शाळा होती, त्याचं उत्तर बरोबर होतं, बाकीने काहीच केलं नाही. त्याने फक्त उत्तर दिलं होतं, पायऱ्याने सोडवलं नव्हतं. आता सरांनी त्या घटकाला नोटीस सुरुवात केली होती, तर त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही समजून सांगितलं की तर सर्व मुलांना येणं शक्य नाही, बरोबर ना? म्हणून मी त्या सरांना सांगितलं की सर तुम्ही काय करा, हे उदाहरण मुलांना समजून सांगा. तुम्ही कशा पद्धतीने समजत आहे ते मला पाहिजे. सर गडबडले आणि त्यांनी काय केलं, टेबलवर त्यांचं पुस्तक ठेवलं होतं, ते पुस्तक घेतलं, त्या पुस्तकात पाहिलं आणि पाहिल्यावर त्यांना आनंद झाला. मला पण काही कळलं, मीच गडबडलो म्हटलं त्यांना आनंद कसा झाला. आणि मग ते मला म्हणाले, साहेब तुम्ही जेवढा सांगितलं ना ते पुस्तक नाही. हे प्रत्यक्ष घडलेलं आहे. म्हणजे असं का होतं, तर आपला विषय नॉलेज नाही, बरोबर नाही? आपण जो विषय शिकवतो त्या विषयामध्ये आपल्याला नॉलेज असलं पाहिजे पूर्ण, आलं लक्षात? तर त्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवताना आपण जो घटक शिकवणार आहोत त्या घटकाचं आपल्याला पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणून आपण जे म्हणतो ना, तुम्ही तासन काढलं पाहिजे, तुम्ही डायरी म्हणतात, तासन म्हणतात, तर त्यासाठी गरजेचं आहे.
कारण जर तुम्ही नियोजन केलं नाही तर तुमचं शिकवणं तितकंसं प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही 10 वर्ष शिकवत असाल, 15 वर्षापासून शिकवत असाल, बरोबर ना? तुम्हाला शिकवण्याचा अनुभव आहे, परंतु ते अधिक प्रभावी होण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण आपल्यासाठी काढलं पाहिजे, बरोबर की नाही? ते असं म्हणतात ना की विडापती खाली बाबा काही नाही पोहोचता. म्हणजे तुम्ही पत्रावर पत्र टाकला की पुढे जाईल का? पुढे जाणार नाही. म्हणून नियोजन करणं शिकवताना हे अत्यंत गरजेचं आहे. आज या ठिकाणी शिक्षक क्षमता प्रशिक्षण 2 हे या प्रश्नासाठी तुम्ही आलात. खरं तर शिक्षकांना थोडासा प्रश्नाचा कंटाळा असतो, पण हे प्रश्न वेगळं आहे. त्याच्यामुळे यावर्षी आम्हाला तज्ञांची नाव पाठवून सुद्धा अडचण आली नाही. काही शिक्षकांनी होऊन सांगितलं की आमचे नाव द्या आणि त्यांची नाव आम्ही या ठिकाणी प्रश्नासाठी पाठवली. आपल्याला एक महत्वाचं काम करायचंय की स्क्रॅपचं काम करायचंय. स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड डेव्हलपमेंट. तर ते 28 तारखेपर्यंत आपल्याला आपल्या शाळेचं मूल्यांकन करायचंय. पूर्वी जे शाळा सिद्धी होतं ते शाळा सिद्धी आता बंद झालेले आहे. म्हणजे शाळा मूल्यांकनासाठी आपण शाळा सिद्धी हे तंत्र वापरत होतो, त्याच्याऐवजी आता हे तंत्र वापरायचंय. ते तुम्हाला सांगतील. तो महत्वाचा भाग आहे. अगोदर सर्व शाळांचं तुम्ही तुमच्या शाळेत रजिस्ट्रेशन करून घ्या आणि ती माहिती तुम्ही दिलेल्या लिंकवर त्या ठिकाणी भरायची आहे. आपल्याला 20-21 तारखेपर्यंत हे काम या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी आपण प्रश्नासाठी आला. या ठिकाणी जे काही शिकाल ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे, त्याचं ॲप्लिकेशन झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न कराल अशा अपेक्षा. शिक्षणार्थी सर्वांचंच या प्रशिक्षण वर्गात हार्दिक हार्दिक स्वागत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करायचे. दिनांक 11/2/2025 पासून आपलं हे महत्त्वाचं प्रशिक्षण NEPचं अगदी उत्तम प्रकारे चालू आहे. आज आपल्या या प्रशिक्षण वर्गाला आपले मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक श्री शेख सर यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. तरी मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत अनिल पांचाळ सर यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. यानंतर N-वॉर्ड कन्व्हेनियर शिवाजी टेक्निकल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीयुत संतोष भारमळ सर आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा सरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर टेक्नोसेवी म्हणून श्रीयुत जाकीर सर यांनी सुद्धा स्टेजवर यायचे आहे. त्यांचं सुद्धा आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. यानंतर 4 दिवसापासून आपल्याकडे हे जे सुलभक आहेत ते आपल्याला उत्तम असं मार्गदर्शन या प्रशिक्षणाबद्दल करत आहेत. तर मी प्रथम निमंत्रित करते श्रीयुत यशवंत पारधी सर यांना. एक आहे आणि अर्जंट कामासाठी जायचं होतं त्यांना. सर जरा गाणं आणि हे स्केच माझ्या मते त्यांनी बघायला पाहिजे होतं आणि त्यांच्या हस्तेच मला तर खरं तर पुष्पगुच्छ त्यांना द्यायचं होतं. आता आम्ही देऊ हा वेगळा भाग आहे, पण मी आता जेव्हा तिथे गेलो PC रूम आमच्या केबिनमध्ये मी गेलो, तिथून ते चित्र मी परत बघत होतो. मला राहवलं नाही. परत मी राठोड सरांना म्हटलं आपण वरती गेलं पाहिजे. साहेबांना सोडलं आम्ही आणि तिथून परत या चित्रासाठी मी परत धावत पळत इकडे आलो. आपण होत जाऊ दे, नाव चांगलं मोठं होतं. तुम्हाला शुभेच्छा सर.
सुराने सरदार मला काय कुणाची देवतेच धर्माचारी प्राण देत हाती सुराने सरदार मला काय कुणाची. धन्यवाद. गांधीबाग मंदिरचे मुख्याध्यापक पांचाळ सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील. यानंतर विचारे सर आणि एकम सर यांनी महाराष्ट्र गीत गाऊन आणि त्याच्यासोबत त्यांना साथ दिली, त्या दोघांचाही सत्कार आपण इथे घेणार आहोत. पांचाळ सर सत्कार करतील त्यांचा. कॅमेरा आणि सरांनी आमच्या स्केचिंग केलेलं आहे ते सर आपण देणार आहेत. अतिशय छान. मुळात आपले आधार कार्ड आणि वोटर ID यातले वाटत नाहीये. कोणी कोणी काय काय केलंय रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे मी. आणि इकडे इकडे ॲक्टिव्हिटीज काय चालतात त्या सगळ्या तिकडे बसून पण मी ऐकत असतो. तुम्हाला HPCचे वैशिष्ट्य काय असेल, पर्वत प्रवीण स्तर काय कसा निवडावा, आकाश स्तर किंवा प्रगत स्तर ज्याला आपण ॲडव्हान्स स्तर असेल ते कसा निवडावा हे सांगण्यासाठी थोडक्यामध्ये 2 ते 3 पायऱ्या असताना कृती पूर्ण करतो म्हणजे हा विद्यार्थी प्रवाह स्तरामध्ये आहे. 4 ते 5 पर्याय किंवा कृती पूर्ण करू शकतो अशा लेवलचा विद्यार्थी हा प्रवीणमध्ये आपण त्याला मेन्शन करू शकतो. आणि HPCची जी वैशिष्ट्ये आहेत ज्यामध्ये शिक्षणाचं ध्येय सर्वोच्च आहे, अभ्यासक्रमाचं ध्येय सर्वोच्च आहे, क्षमता, अध्ययन निष्पत्ती, अध्ययन अनुभव, कृती आणि मग शेवट येते ते म्हणजे रुब्रिक. सर्वांना परत एकदा सूचना आहे की सर्व आपापल्या जागेवर बसतील. HPC हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड महाजन सरांनी पहिलं सेशन घेतलं. यानंतर आपलं दुसरं सेशन आहे HPC 2
आणि उद्या फक्त HPC 3 आणि त्याच्यावर गट कार्य आहे. उद्याचं एकच सेशन राहिलं फक्त. तर HPC 1 आणि 2, HPC 1 मध्ये आपण जे काही शिकलो की प्रगती पुस्तक का महत्त्वाचं आहे किंवा प्रगती पुस्तकाची संरचना कोणी केली, परत या संस्थेने प्रगती पुस्तकाचं जे काही समग्र प्रगती पुस्तक आहे त्याची रचना केलेली आहे. आणि प्रत्यक्ष प्रगती पुस्तक जे काही असणार आहे पुढच्या वर्षापासून याचा PDF आम्ही नंतर सर्व पाठवणार आहे. सगळं झाल्यानंतर तुम्ही यामधून गुगल ड्राईव्ह मधून सगळ्या PDF तुम्हाला भेटतील. सेशन झाल्यानंतर उद्या गुगल ड्राईव्ह मधून सगळ्या PDF भेटतील. फोटो काढायची काही आवश्यकता नाही. तर प्रगती पुस्तकाचा हा पायाभूत जो स्तर आहे पहिली पर्याय, बालवाटिका ते दुसरी याचा हा एक नमुना आहे. आणि प्रत्येक इयत्तेचा वेगवेगळा नमुना असणार आहे. म्हणजे पायाभूत वाटिका पायाभूत स्तर 1, पूर्व प्राथमिक स्तर 2, पूर्व माध्यमिक स्तर 3 आणि माध्यमिक स्तर 4. प्रत्येकाचं तिन्हीचं एकच सिस्टम मध्ये प्रगती पुस्तक असणार आहे. 4 स्तरामध्ये 4 प्रगती पुस्तक असतील. त्यांच्या क्षमतेनुसार ते प्रगती पुस्तक असतील प्रत्येकाचं. तर यामध्ये जो पायाभूत स्तर आहे त्यामध्ये सर्टिफिकेट देतो. त्याचप्रमाणे डिव्हाइस नंबर, अपार आयडी, जे आता आपण अपार आयडी सुद्धा भरून घेतलेले आहेत. फक्त काही मुलांचे जे आधार कार्ड मध्ये इफेक्टेड होते त्याचं आधार कार्ड अपडेट नव्हतं, त्याचा अपार आयडी आलेला नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांना अपार आयडी कंपल्सरी केलेला आहे. सर्वसाधारण माहिती पालकांशी चर्चा करून शिक्षकांनी भरायची आहे. विद्यार्थ्याचे नाव, हजेरी क्रमांक, सरळ आयडी, त्याचा फोटो, इयत्ता आणि तो कोणत्या इयत्तेत शिकत आहे. बालवाटिका 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3 इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी ज्या इयत्तेत शिकत आहे ते त्याचं जे HPC असणार त्यावर टिक करायचे. तुकडी, जन्मदिनांक, जसं लिव्हिंग सर्टिफिकेट असतं तशा प्रकारचे हा नमुना त्याला तयार केलेला आहे. आईचे पालकांचे नाव, उपस्थिती पण त्याच्यात. आपलं जे काही नवीन वर्ष सुरू होणार आहे ते CBSE प्रमाणे 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. तरी पण इथे त्यांनी यामध्ये जून पासूनच दिलेलं आहे. आपण जे प्रगती पुस्तकामध्ये त्याचे दिवस भरतो पैकी आणि दिवस तशा पद्धतीने ते जून पासून तर मे पर्यंत तर त्याचे मे पर्यंत जे कामाचे दिवस आहेत, उपस्थित दिवस, उपस्थित टक्केवारी, उपस्थित कमी असल्यास त्याची कारणे सुद्धा द्यायची आहेत. मला बालक आवड आहे यामध्ये ती करायचं आहे. वाचन, नृत्य किंवा गायन म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये त्याला आवड आहे, ज्या ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते त्याच्या त्या बालकाने नोंदी करायची आहेत. आणि इतर महत्व असणार आहे. आणि माझे वय किती वर्ष, माझा वाढदिवस कोणत्या दिवशी असतो ते सुद्धा तिथे पायाभूत स्तरामध्ये जे समग्र प्रगती पुस्तक असणार ते लिहायचं आहे. माझ्या घराचा पत्ता, माझे मित्र मैत्रिणी त्यांची सुद्धा नावं तिथे लिहायची आहेत. नंतर माझा आवडता जे काही दिलेलं आहे रंग, त्याला आवडता रंग कोणता आहे, त्याचा आवडता फूल कोणता आहे, ते लहानपणी त्याची